महाराष्ट्राच्या सत्तेत 3 पक्ष एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तळागाळात वेगळी परिस्थिती बघायला मिळते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे आमचाच उमेदवार असायला हवा असा त्यांचा आग्रह आहे। जिल्ह्यात 7 ठिकाणी निवडणूक होत आहेत। सर्वाधिक ठिकाणी भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने आहे। शिरूर नगर परिषदेमध्ये विद्यमान आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत। मात्र जनता आम्हालाच विकासाच्या जोरावर संधी देईल असा विश्वास माजी आमदार अशोक पवार आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका खांडरे यांनी व्यक्त केला। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे। स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते। लातूर जिल्ह्यातील औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा उधळून लावण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दिला होता। मात्र तत्पूर्वी लातूर पोलिसांनी घाडगे पाटील यांना ताब्यात घेतलं। अजित पवारांची सभा विना अडथळा पार पडली। पुण्याच्या शिरूर नगर परिषदेमध्ये महायुतीत बिघाडी झाली आहे। दरम्यान आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र सहयोगी पक्षांनी प्रतिसाद दिला नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केली। मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षणावर 129 हरकती सूचना दाखल करण्यात आल्या। यावर आता पालिका सुनावणी घेणार आहे। 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यामध्ये सादर करण्यात येणार आहे। नगरपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषदा, महापालिका निवडणुकीमध्ये भक्कमपणे लढण्याकरता शिंदे सेनेनं पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे। निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी त्यांच्या जिल्ह्यातच थांबावं असे निर्देशही पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेदांचं वादळ उठलं आहे। मवियातील काँग्रेस, उद्धव सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आलेल्या आहेत। दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनीही मनसेला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महापालिका आयुक्तांच्या स्तरावर पूर्ण करण्यात आले। या प्रारूप यादीतील चुका, हरकती आणि सूचनांकरता नागरिकांनी 27 नोव्हेंबरपर्यंत महापालिकेकडे अर्ज दाखल करावे असं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे। अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता आणि खळबळ उडाली होती। वन विभागानं पाहणी केल्यावर हा बिबट्या नसून रानबोका असल्याचा निष्कर्ष काढला। दरम्यान कुठल्याही प्राण्याची खाणाखुणा न आढळल्यानं नेमका कोणता प्राणी त्या परिसरात दिसला हे अद्याप स्पष्टच होऊ शकलेलं नाहीये। बार्शीमध्ये महायुतीकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। भाजप आणि शिवसेना उभाटा आमने-सामने आलेले आहेत। महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजस्विनी प्रशांत कथले यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ 17वा पट्टा इथल्या श्री गणेशाच्या मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी मोहिते पाटलांवर हल्लाबोल केला। कुक्कुटपालन संस्था, बँका, पतसंस्था व इतर कारखान्यासारख्या संस्थेतील पैसे गायब झालेले आहेत, जमिनी हडपल्या गेलेल्या आहेत असं म्हणत गोरेंनी मोहिते पाटलांवर टीका केली। धाराशिवचे पालकमंत्री धाराशिव दौऱ्यावर असताना त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। यावेळी विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला। बस कधी सुटेल याची शाश्वती नसते, कधी गावात गर्दीमुळे बस थांब्यावर थांबतच नाही, बस उशिरा येते, कधी अचानक रद्द पण होते। सरनाईकांनी तक्रारी ऐकून घेतल्यानंतर वेळेत बस सोडण्याच्या सूचना केलेल्या आहेत। सुनील तटकरे यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी हल्लाबोल केला। महेंद्र दळवी यांच्याकडे टीका करण्याशिवाय काही उरलेलंच नाही आहे। त्यांच्या बालबुद्धीची मला कीव येते, ते चीटर आमदार आहेत असं अनिकेत तटकरे म्हणाले। मध्य रेल्वेच्या बदलापूर वांगणी दरम्यान सलग 12 दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात आलाय। 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून दररोज 2 ते 3.5 असा 1.5 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक सुरू झालाय। 4 डिसेंबरला हा ब्लॉक असणार आहे। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना नव्या घराची चावी वाटप करण्याच्या
साठी मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला 12 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली होती, मात्र काही कारणास्तव ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला। आता 10 दिवस उलटून गेले तरी चावी वाटपाकरता मुख्यमंत्र्यांकडून नवी तारीख मिळालेली नाही, त्यामुळे नव्या घराचा ताबा कधी मिळणार याकडे बीडीडी वासीय आशेने डोळे लावून बसलेत। शुक्रवारी घसरण झालेल्या सोने चांदीच्या भावामध्ये शनिवारी पुन्हा वाढ झाली। सोने 1700 रुपयांनी वधारलं। 1,24,000 रुपये इतकी किंमत आहे। चांदीच्या भावात 3,200 रुपयांची वाढ झाली, ते 1,53,500 रुपये प्रति किलो इतकं पोहोचलं। सिडकोनं आपल्या गृहनिर्माण इतिहासातील महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर घरं विकण्याचा निर्णय घेतला आहे। पहिल्या टप्प्यात 4,508 घरांची योजना जाहीर केली गेली आहे। शनिवारपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे। शिक्षणाचं माहेरघर म्हणून जगभरामध्ये ओळख असलेला महाराष्ट्र विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती पुढे आली आहे। शाळा शिक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे देशात विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसते। एक महत्त्वाची बातमी आहे। गडचिरोलीमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि प्रचार सभा काल पार पडली। यावेळी अनेक महिला उन्हामध्ये बसलेल्या होत्या। त्यावर बोट ठेवताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचले आणि मंडप का पूर्ण नाही टाकला याबाबत विचारणा केली। जिल्हाध्यक्ष म्हणाले, खर्चाचं बजेट तेवढं नव्हतं। मग निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ, तुम्ही हिशोबाकरता घाबरू नका। मी स्टार प्रचारक आहे, कशाला हिशोब लागतो? मी राज्यावर आहे, राज्यात आम्ही हिशोब देऊ, पण आमच्या लाडक्या बहिणी उन्हात बसू नयेत असं म्हणत जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोचले। पण या सगळ्या प्रकरणावरून आता विरोधकांना आयतं कोलीत मिळण्याची शक्यता आहे, कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे वक्तव्य केले ते अंगाशी येऊ शकतं। काही बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे, एक पडद्याचं का लावून 50 रुपये लावल, काही काळजी नको करा। निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण, हिशोबच घेईल का रे आपला, ते हिशोबासाठी भिवून राहिले। आणि मी स्टार प्रचारक आहे, त्यामुळे कशाला हिशोब लागते आणि त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ। आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं यानंतर। अशा जबाबदार पदाधिकारी आणि मंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तीकडून निवडणुकीमध्ये इतकं बेजबाबदारपणाचं आणि इतकं सवंग वक्तव्य यावं हे फार दुर्दैवी आहे। एकीकडे भाजपा सांगते की आम्ही संविधानाची कुठलीही चौकट ओलांडत नाही, मात्र दुसरीकडे प्रत्येक पावलागणिक स्वायत्त यंत्रणा जणू आपल्या घरगडी आहेत अशा पद्धतीने वागत आहे। एक महत्त्वाची बातमी आहे लातूरमधून। लातूर जिल्ह्यातील औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा झाली। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांच्यावर विरोधी पक्षाने टीका केली, त्यांनी त्याला खास शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे। विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे, पण तो संविधानाने दिलेला आहे, लोकशाहीमध्ये आहे, त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो। ह्याच्या उपर आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होणार। मी आरोप प्रत्यारोपाला महत्व देत नाही, मी विकास कामाला महत्व देतो। आता देखील तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल। प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना, गुणाचं म्हणण्याला महत्व द्यायचं आणि कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा ही जनता ठरवत असते। जनता शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे, ती त्या ठिकाणी मतदान करत असते। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। महारेरानं घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीकरता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यप्रणाली जाहीर केली आहे। पहिल्यांदाच पुरेशी संधी देऊनही नुकसान भरपाईची रक्कम वेळेत न देणाऱ्या विकासकाची प्रकरण प्रधान नागरी दंडाधिकाऱ्यांकडे पाठवली जाणार आहेत। त्यामुळे संबंधित विकासकाला 3 महिन्यांपर्यंतचा कारावास होऊ शकतो।
म्हाडाच्या कोकण मंडळानं ऑक्टोबरमध्ये काढलेल्या सोडतीमधील विजेत्यांना घरांच्या स्वीकृतीकरता 28 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. कोकण मंडळानं 4523 घरांची सोडत काढली होती. त्यापैकी 2176 अर्जदारांनी घरं स्वीकारली आहेत. 514 अर्जदारांनी अजूनही घरं स्वीकारलेली नाहीत. दुबई इथल्या एअर शो दरम्यान तेजस हे स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान शुक्रवारी कोसळलं. यात एका पायलटचा मृत्यू झाला. त्याआधी गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये जैसलमेर इथं तेजसला असाच अपघात झाला होता. 2 वर्षांमध्ये झालेल्या या 2 अपघातांमुळे तेजस विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतील सगळ्या गणेशोत्सव मैदानामध्ये साजरे केले जात आहेत. मात्र आगामी महापालिका निवडणुकांमुळे जानेवारी महिन्यामध्ये आलेला माघी गणेशोत्सव रद्द करण्याचे अजब आदेश महापालिकेनं दिले आहेत. महापालिकेच्या या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. मध्य रेल्वेवर नव्या वर्षात लागू होणाऱ्या वेळापत्रकानुसार मुख्य मार्गावर 10 ते 12 लोकल फेऱ्या आणि 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही खुशखबर मिळणार असून एसी लोकल सुरू करण्याची परवानगी बोर्डाकडून आधीच घेतली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर नेरूळ उरण मार्गावर 10 फेऱ्या वाढवण्यात येतील. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा बीव्हीटी यार्ड तसंच कल्याण लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामाकरता 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची चिन्ह आहेत. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्कालीन प्रसंगात मदत मिळावी याकरता एसटी महामंडळानं मदत वाहिनी क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे. राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मानव विकास निधी अंतर्गत राज्याच्या दुर्गम आणि आदिवासी बहुल अशा भागामध्ये शालेय विद्यार्थ्यांना प्रवासी सेवा देण्याकरता मानव विकास बस उपलब्ध करण्यात आलेली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आढाव्यामध्ये काळजी, आधार आणि उपचार या सेवा प्रदान करण्याकरता देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याला सन्मान मिळालेला आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला विजयवाडा इथं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार सन्मान देण्यात आला. गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा देहू रोड यांच्या वतीनं गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी पर्वानिमित्त देहू रोडच्या बाजारपेठेतून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये परिसरातील शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले. जळगावमध्ये 4 दिवसाच्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तिथं गौरव करण्यात आला. या शेतकऱ्यांनी महोत्सवामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 हिल उड्डाणपुलावर 3 वाहनं एकमेकांवर आदळली. विचित्र अपघात झाला. एका भरधाव वेगानं जाणाऱ्या कार चालकानं अचानक ब्रेक दाबला आणि अपघात झाला. यामध्ये 5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. पैठणच्या कडेठाण या गावात मुलानं वडिलांची हत्या केली. मृतदेह घरातच पुरला. धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांमध्ये होणाऱ्या सततच्या वादातून त्यानं ही हत्या केली अशी माहिती समोर येते.